नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यह पॉसिबल है. आता पाहूया सविस्तर बातम्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात बुधवारी 2 गटांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली. किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याची चर्चा आहे. शहरालगतच्या गावातील 2 गट आमनेसामने आल्यानं काही काळ चौकात तणावाचं वातावरण निर्माण झालं. कणकवली शहरात नेहमीच वर्दळ आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. याच दरम्यान बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास शहराच्या मुख्य पटवर्धन चौकात एक स्विफ्ट कार आली असता या कारवर काही युवकांनी हल्ला चढवला. कारमधील युवकाला बाहेर काढत धक्काबुक्की करण्यात आली. एकमेकांना मारहाण देखील करण्यात आली. किरकोळ कारणातून युवक एकमेकांना फोनवरून धमकी देत असल्याची माहिती मिळाली आहे. मारामारी सुरू झाल्याचं समजताच ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी चौकात मोठी गर्दी केली. त्यामुळे भर चौकात वाहतूक कोंडी देखील झाली. या प्रकाराची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पोलीस घटनास्थळी दाखल होताच परिस्थिती नियंत्रणात आली आणि बघ्यांची गर्दी पांगली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पटवर्धन चौकासह शहरातील प्रमुख गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. फोंडा घाटहून कणकवलीला ब्रिझा कारने येत असताना नियंत्रण सुटल्यानं कार रस्ता सोडून उजव्या बाजूला येत नजीकच्या मातीच्या मोठ्या ढिगारावर जाऊन धडकली. अपघातात फोंडा घाट बाजारपेठ येथील 28 वर्षीय मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर याचा जागीच मृत्यू झालाय. मैत्रेय कारबाहेर कसा फेकला गेला हे समजू शकलेलं नाहीये. कदाचित ढिगाऱ्यात धडकलेली कार बाहेर काढण्यासाठी मैत्रेय बाहेर आला आणि त्याचवेळी कार त्याच्या अंगावरून गेली असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. हा अपघात कणकवली फोंडा मार्गावरील डांबरे कानडेवाडी बस थांब्यानजीक बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास घडला. मैत्रेय आपल्या ताब्यातील ब्रिझा कारनं कणकवलीहून फोंडा घाटला जात होता. डांबरे इथं रस्ता अगदी सरळ असतानाही मैत्रेय याचं कारवरील नियंत्रण सुटलं. परिणामी कार रस्ता सोडून उजव्या बाजूला येत ढिगाऱ्यावर जोरदार आदळली. यात कारच्या दर्शनी भागाचंही मोठं नुकसान झालंय. दरम्यान कार बाहेर काढण्यासाठी मैत्रेय खाली उतरला असावा. कार रस्त्यावर आणण्याच्या प्रयत्नात पुढील चाकं त्याच्या अंगावरून गेली असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. घटनेची माहिती समजताच कणकवली पोलिसांसह फोंडा घाट परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले होते. मैत्रेयच्या अपघाती मृत्यूनं सर्वच शोकाकुल झाले. दरम्यान अपघाताबाबत फोंडा घाट येथील विजय हळदिवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातास मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत मैत्रेय याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलाय. मैत्रेय हा सिव्हिल इंजिनियर होता. तो ठेकेदारीचा व्यवसाय करायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, चुलते, चुलत भावंडे असा परिवार आहे. फोंडा घाट येथील प्रसिद्ध होलसेल व्यापारी राजेश उर्फ राजा पेडणेकर यांचा तो मुलगा. स्वप्नील वरवडेकर, कोकण सात लाईव्ह, कणकवली. सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप. मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा.
9955663655 आणि 9619581234. राज्य शासनाच्या नमो उद्यान उपक्रमांतर्गत वेंगुर्ला नगरपालिकेच्या वतीनं साकारण्यात आलेले आकर्षक नमो उद्यान नागरिकांसाठी खुलं करण्यात आलंय. शासनाच्या निकषांनुसार अत्यंत कमी कालावधीत आणि पावसाळ्यातही हे उद्यान पूर्ण करण्यात आलंय. कोकण विभागातील नमो उद्यानांच्या स्पर्धेत वेंगुर्ला नगरपालिकेचा प्रथम क्रमांक निश्चित येईल असा विश्वास नगराध्यक्ष दिलीप गिरब यांनी व्यक्त केलाय. शासनानं नमो उद्यान ही संकल्पना राबवताना प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायतीला उद्यान उभारण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. निर्धारित कालावधीत उद्यान पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यानुसार वेंगुर्ला नगर परिषदेनं उपलब्ध जागेचा योग्य वापर करून आकर्षक, आधुनिक आणि नागरिकांना उपयुक्त असे नमो उद्यान साकारले. या उद्यानाची उभारणी करताना शासनानं निश्चित केलेल्या प्रत्येक निकषाचा बारकाईनं विचार करण्यात आलाय. नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या समन्वयातून कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आलंय. नमो उद्यान हे आपल्या राज्य शासनाने सर्वांना, म्हणजे जेवढे नगर परिषद आहेत, नगरपंचायती आहेत, त्या सर्वांना 1 कोटी निधी दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या जागेत, नगरपालिकेच्या जागेत एक नमो उद्यान उभारा. आणि त्या 1 कोटीमध्ये नमो उद्यान उभारायला त्यांनी आम्हाला परवानगी दिली. त्याप्रमाणे तो निधी आमच्या अकाउंटला जमा झाला. परंतु त्यात त्यांनी एक आश्वासन दिलं आणि एक स्पर्धा ठेवली त्यामध्ये, की जे कोणी हे 3 महिन्यात हे नमो उद्यान पूर्ण करतील त्यांच्यासाठी एक स्पर्धा ठेवली होती. आणि त्या स्पर्धेला पहिलं बक्षीस 5 कोटी, दुसरं बक्षीस 3 कोटी आणि तिसरं बक्षीस 2 कोटी अशी बक्षिसाची रक्कम ठेवली होती, की जेणेकरून ज्या संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीने ते नमो उद्यान लवकरात लवकर पूर्ण करावं. आणि त्याची शेवटची तारीख होती 10 ऑगस्ट. 10 ऑगस्ट पर्यंत हे उद्यान पूर्ण करायचं होतं. आमच्या वेंगुर्ला नगर परिषदेने हे असं सुंदर असं नमो उद्यान पूर्ण केलेलं आहे. आणि हे उद्यान आमचं 5 ऑगस्टला पूर्ण होऊन आम्ही लोकांसाठी खुलं केलेलं आहे. आणि या उद्यानामध्ये शासनाने दिलेले सर्व निकष, म्हणजे जे आणि प्रत्येक निकषाला मार्क दिलेले होते, त्या सर्व निकषांचा विचार करून आम्ही हे उद्यान बनवलेलं आहे. त्यामुळे असं हे सुबक उद्यान बनवल्यामुळे आमचा नक्कीच स्पर्धेत पहिला नंबर लागेल याची आम्हाला खात्री आहे. कारण सर्व निकषांचा एक पॉईंटचा विचार करून, त्या मार्कांचा विचार करून आमचे इंजिनियर असतील, आमचे नगरपालिकेचे इंजिनियर, संबंधित नगरसेवक आमचे काही यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, कर्मचारी आहेत यांनी आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांनी खूप काळजीपूर्वक हे काम केलेलं आहे. खूप कमी वेळात यांनी हे पावसाचा सीझन असूनही, जुलै महिना पावसाचा असूनही या पावसाळ्यात हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे. याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. या उद्यानाचं पहिलं शुभारंभ म्हणजे भूमिपूजन आमचे पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या हस्ते झालेलं होतं. आपले आमदार दीपक भाई केसरकर जे कायम आमच्या सोबत असतात ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की यापुढेही तुम्हाला यासाठी लागणारा निधी, दोघंही पालकमंत्री म्हणाले आणि दीपक भाई म्हणाले की लागणारा निधी आम्ही तुम्हाला या उद्यानासाठी अजून काय करायचं असेल, 1 कोटी हे उद्यान होणार नाही तरी आम्ही तुम्हाला तो निधी देऊ. या आश्वासनाच्याच आधारावर आम्ही पूर्ण हे काम पूर्ण केलेलं आहे. यामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सगळे गोष्टी पूर्ण केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा आणि सर्वांना हवासा वाटणारा आणि आतापर्यंत जिल्ह्यात कोणी जी संकल्पना राबवली नाही ती आम्ही राबवली. त्या म्हणजे आमच्या या उद्यानाला लागून एक नाला आहे जो कायमस्वरूपी हा नाला वाहतो आणि नोव्हेंबरमध्ये आपण तिथे बंधारे घालतो. आणि असे बंधारे घातल्यानंतर ह्या नाल्याच्या पाण्याची हाईट जवळजवळ 9 ते 10 फूट होते. त्यामुळे तो आम्हाला फायदा इथे मिळणार आहे. लागूनच नाला असल्यामुळे आम्ही मिरॅकल राईड इथे सुरू करत आहोत. नोव्हेंबर ते मे ह्या कालावधीत इथे पाण्याचा साठा भरपूर असतो आणि आपण ह्या मिरॅकल राईड चा वापर आपण सर्व नागरिकांसाठी खुला करणार आहोत. म्हणजे एक वेगळा अनुभव नागरिकांना अनुभवता येईल. इथे आपल्याकडे सोलार बेंचेस ही संकल्पना सुद्धा कोणाला माहित नाही. सोलार बेंचेस आपण आम्ही ठेवलेले आहेत. तिथे आपण बसून पेपर वाचू शकतो. लाईटवर त्या लाईट गेली तर तिथे आपण चार्जिंग आपला मोबाईल लावू शकतो. अशा अनेक सुविधा त्यामध्ये आहेत. त्यानंतर जो ई टॉयलेट आहे तो
अद्ययावत स्वरूपाचा ई टॉयलेट आहे. सगळ्या सेन्सरवर तो टॉयलेट चालतो. असे अनेक उपक्रम ह्याच्यात आम्ही केलेले आहेत. इथे जे व्हर्टिकल गार्डन आहे, हे व्हर्टिकल गार्डन मध्ये सुद्धा नाव केलेलं आहे नमो उद्यान म्हणून. तसंच सोलार लाईट आम्ही बसवलेले आहे. आणि इथे आपल्याला एमपी थिएटर आहे, योगाभ्यासाची जागा ठेवलेली आहे, त्यासाठी योग केंद्र आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे. असे सगळे उपाय आपण केलेले आहे. गझिबो केलेला आहे, जिथे आता आम्ही बसलोय तो गझिबो आहे, पूर्ण बांबू मध्ये तयार केलेला हा गझिबो आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सुंदरपैकी उद्यान बनवलेलं आहे. याचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री नितेश साहेब आणि आपले आमदार दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते काही दिवसातच आम्ही आयोजित केलेला आहे. त्यावेळी सुद्धा ह्यासाठी यामध्ये अजून काही सुविधा करता येतील, त्यासाठी लागणारा निधी आम्ही साहेबांकडे मागू. आणि या संपूर्ण नमो उद्यानाला जे कंपाऊंड केलेलं आहे ते कलात्मक पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे हे लक्षात येतं की हे वेगळ्या प्रकारचं कंपाऊंड केलेलं आहे. यामध्ये दुसरी गोष्ट याच्यात महत्वाची सांगायची, कालच याची तपासणी झाली. संबंधित खात्याचे अधिकारी, यामध्ये आमचे सीईओ जगदीश खेबुडकर साहेब आहेत, हे मेन होते, आणि त्यांची पूर्ण टीम हे मुंबईवरून इथे आली आणि सकाळी साधारण 12च्या दरम्यान इथे आली. आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि पूर्ण आपल्या या उद्यानाची त्यांनी तपासणी केली आणि चांगले रिमार्क्स दिले. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमचा नंबर कोकण विभागात पहिला नक्कीच येईल. अशा प्रकारे हे उद्यान बनवलेलं आहे, सर्व नागरिकांसाठी खुलं केलेलं आहे. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि घेतील याची आम्हाला खात्री आहे. कोराकल राईड ही संकल्पना खूप चांगली आहे. कारण काय, आपल्या ज्या उद्यानाला लागून नाला असणं ही झाली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि हा नाला कायमस्वरूपी वाहत असतो आणि आपण इथे दरवर्षी ह्याच नाल्यावर आहे. हा नाला पूर्ण वेंगुर्ला शहरात फिरतो. त्यामुळे या नाल्यावर आम्ही जवळजवळ 7 ते 8 बंधारे घालतो आणि हा बंधारे घातल्यामुळे ह्याचं पाण्याची पातळी वाढते, सर्व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढते. त्याचा फायदा नागरिकांना खूप होत असतो. पण आता आम्हाला त्याचा फायदा ह्या कोराकल राईड साठी होणार आहे. त्यामुळे हे नागरिकांसाठी पर्वणी म्हणता येईल. तसेच जे सोलार बेंचेस आहेत, लाईट गेल्यानंतरही ह्या लाईट चालू असणार आहेत. कोणाला काही चार्जिंग करायचं असेल, कोणाला अभ्यास करायचा असेल, कोणाला काय वाचायचं असेल, ते इथे येऊन ते रात्रीचंही वाचू शकतात. तसंच जो ई टॉयलेट आहे तो बायोमेट्रिक टॉयलेट आहे. त्याचा सेन्सरवर हा टॉयलेट चालतो. कमी जागेत तो बसवलेला आहे. त्यामुळे अद्ययावत स्वरूपाचा ई टॉयलेट आहे. तसंच पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही सोलर बसवलेले आहे आणि पिण्याच्या पाण्याची सोय चांगल्या प्रकारे केलेली आहे. हे व्हर्टिकल गार्डन केलेलं आहे. ज्या नवीन अशा संकल्पना आम्ही इथे वापरलेल्या आहेत. आणि तिथे एक अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही एक भारत माता तिथे केलेली आहे, जी खाली पृथ्वी आहे आणि पृथ्वी हातावर अशी घेतलेली आहे आणि त्या पृथ्वीवर भारत माता गंगेचं पाणी ओतत आहे. अशा प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम केलेला आहे. ही त्याच्यानंतर जलाशय आपण जो केलेला आहे, ते पाणी नदीतलं पाणी वर येऊन असं खाली वाहत आहे, असा एक उपक्रम इथे केलेला आहे. अशा वेगवेगळ्या संकल्पना आम्ही राबवल्या. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली रेरा रजिस्टर इमारत. तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मालवणात टोपीवाला हायस्कूलनं भव्य तिरंगा रॅली काढली. शिस्तबद्ध काढलेल्या रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत. तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आगामी गणेशोत्सवाचे वेध संपूर्ण कोकणात लागल्या. श्रीवर्धन मधील सुप्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय मूर्तिकार अमोल मुरकर यांच्या ओमकार आर्ट्सच्या कार्यशाळेत सध्या गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवण्याच्या कामाला प्रचंड वेग आलाय. बाप्पाचं रूप साकारण्यासाठी कलाकार रात्रंदिवस मेहनत घेतात. कार्यशाळेत सध्या भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. रिमझिम पाऊस आणि कोकणातील निसर्गरम्य अशा प्रसन्न वातावरणात श्रीवर्धनमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. श्रीवर्धन मधील अव्वल दर्जाचे मूर्तिकार अमोल मुरकर यांच्या ओमकार आर्ट्स या कार्यशाळेत सध्या गणेश मूर्ती घडवण्याचा धडाका सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमोल मुरकर यांनी आपल्या अनोख्या कलेनं भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. ओमकार आर्ट्स मधून साकार होणाऱ्या प्रत्येक मूर्तीचं नयन मनोहारी रूप, सुबक फिनिशिंग आणि विशेषतः मूर्तीचे भावपूर्ण बोलके डोळे हेच भाविकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरतात. माती कामापासून ते आकर्षक रंगकामापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर अमोल मुरकर आणि त्यांचे सहकारी रात्रंदिवस मेहनत घेतात. अमोल मुरकर यांच्या हाताची कला अशी आहे की मूर्तीकडे पाहताच भक्तीचा भाव आपोआप दाटून येतो. कपड्यांच्या घड्यांपासून ते दागिन्यांच्या नक्षीकामापर्यंत प्रत्येक बारीक तपशीलवार बारकाईनं काम केलं जातं. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अमोल मुरकर यांनी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीवर विशेष भर दिला. यंदाच्या मूर्तीची मागणी दुप्पट झाली आहे. संदेश घोलप, कोकण साधलाई, श्रीवर्धन, रायगड. ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. शाळा सुरू होऊन तब्बल 2 महिने उलटले तरी जिल्ह्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पाठ्यपुस्तकं पोहोचली नसल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत बुधवारी उघडकीस आलाय. एकीकडे जिल्हा परिषद शाळांना हायटेक करण्याचा, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याचा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा गाजावाजा सुरू असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना मूलभूत पाठ्यपुस्तकही वेळेत मिळत नसल्यानं शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विशेषतः इयत्ता 6वीचा अभ्यासक्रम यंदा बदललेला असून त्यानुसार नवीन पाठ्यपुस्तकांची आवश्यकता असताना तीच वेळेत उपलब्ध न झाल्यानं विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नियोजन कोलमडल्याचा मुद्दा सदस्य यज्ञा साळगावकर यांनी उपस्थित केला. या प्रकाराची सभापती प्रितेश राऊळ यांनी गंभीर दखल घेत कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपासून वंचित ठेवू नये अशा सक्त सूचना शिक्षण विभागाला दिल्या. जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य प्रमोद रावराणे, विक्रांत सावंत, प्राची इसवलकर, गुरुनाथ पेडणेकर, यज्ञा साळगावकर, अपर्णा सातोसकर, नितीन राऊळ, श्रावणी रावराणे, संतोष वारंग, अनंत फोंडके, समिती सचिव तथा शिक्षणाधिकारी सविता परब यांच्यासह अधिकारी आणि खातेप्रमुख उपस्थित होते. सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप. मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. 99 55 66 36 55 आणि 96 19 58 12 34. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची पदं रिक्त. गरोदर मातांना तपासणीसाठी बोलावून डॉक्टरांअभावी माघारी पाठवण्याची वेळ. 108 रुग्णवाहिकांवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं रिक्त आणि गंभीर रुग्णांना उपचारासाठी थेट गोव्यात गाठण्याची वेळ. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचं हे विदारक चित्र जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत समोर आलंय. राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांच्या संख्येत सिंधुदुर्ग दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी रिक्त पदं तातडीनं भरण्यासोबतच तोपर्यंत BAMS डॉक्टरांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव समितीने घेतला. जिल्हा परिषद आरोग्य विभागाची मासिक सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली। जिल्हा आरोग्य अधिकारी तथा समिती सचिव डॉक्टर सई धुरी, सदस्य सावी लोके, श्रावणी रावराणे, अवनी तेली, रुपेश पावसकर, संतोष पारकर, यज्ञा साळगावकर, सुनील पारकर, श्वेता धरणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर। वैभववाडी येथील कॉपी प्रकरणातील संशयित मुख्याध्यापकाचा मुद्दाही सभेत चांगलाच गाजला। संबंधित मुख्याध्यापक 3 दिवस तुरुंगात असतानाही संस्थेनं त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली नसल्याचा आरोप सदस्य प्रमोद रावराणे यांनी केलाय। जामिनावर सुटल्यानंतर संबंधित व्यक्तीची संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढल्याचा आणि त्यानंतर पुन्हा त्याला मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी सभागृहात केलाय। एवढ्या गंभीर प्रकरणानंतरही संबंधित व्यक्ती मुख्याध्यापक म्हणून शाळेत बसतोच कसा, असा संतप्त सवाल रावराणे यांनी उपस्थित केलाय। या मुद्द्यावर सभापती प्रितेश राऊळ यांनीही आक्रमक भूमिका घेतली। संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचं पत्र माध्यमिक शिक्षण विभागानं तातडीनं काढावं। संस्थेनं कारवाई केली नाही तर संबंधित संस्थेविरोधात माध्यमिक शिक्षण विभागानं कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। कारवाई झालीच पाहिजे असा स्पष्ट इशारा प्रमोद रावराणे यांनी दिलाय। अन्यथा कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नये, अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला सुनावलंय। फक्त बाकीच्यांचं काय त्याच्यात गैरसमज होऊ नये म्हणून मी थांबलो का एवढ्यासाठी ते सांगतो। तरी सुद्धा काही 2-3 गोष्टी त्याच्यातल्या सगळ्यांना कळायला हव्यात सभागृहात। आपण जे सांगितलं की बाकीच्या राहिलेल्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे, त्याचा कालावधी दिलेला होता 30 दिवसाचा। आज 60 दिवस पूर्ण होऊन गेले तरी कारवाई कोणतीही कारवाई आपल्या विभागाकडून झालेली नाही। तुमचा अहवाल नीट वाचा म्हणजे तुम्हाला कळेल। मला वाटतं तो वाचलाच नसेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, एखादा कर्मचारी तुरुंगात गेल्यानंतर किती तास राहिल्यानंतर तो सस्पेंड होतो, तो तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याची मिरवणूक काढून घोड्यावर बसवून त्याला त्याच्या परत मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर, जो मुख्याध्यापक म्हणून लायक नाही आहे, ज्याला 3रा पत्ते आहे, त्याच्या तक्रारी झाल्या, अशा माणसाला परत मिरवणूक काढून तुम्ही परत नेऊन बसवता। आणि आज 4 ते 5 दिवस या गोष्टीला होऊन गेले। शिक्षण विभागाला ही गोष्ट माहित आहे का नाही? म्हणजे तुम्हाला माहित आहे, पत्र दिले म्हणजे माहित आहे। 3 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर परत तो मुख्याध्यापक जाऊ शकतो का? असं काही संविधानात बदल झालाय का? तुम्ही त्या संदर्भात काय कारवाई केला की सन्माननीय सदस्यांना किंवा सभागृहाला सांगा। मोठ्यांचे माहिती संस्थेला कधी करणार आहे? 60 दिवस उलटून गेल्यानंतर करणार आहे का? तुम्ही कालावधी दिलाय ना 30 दिवसाच्या कारवाई करायची आहे म्हणून। किती दिवस झाले? आज 5वा दिवस आहे, तो मुख्याध्यापक म्हणून बसतोच कसा शाळेत? त्यांच्या संदर्भात दुपारी जाता चर्चा करूया। हे जे काय आपले विषय सगळे अर्धवट लोक हे विषय मांडत असतील तर सगळ्यांची दिशाभूल होईल। पत्रकार उद्या विचारतील गप्प का बसलाय नाही म्हणूनच काय म्हणतो, ज्या या सगळ्यांच्या ऑलरेडी याच्या सुद्धा बातम्या लागल्या सगळ्या वर्तमानपत्रात या प्रकाराच्या। मिरवणूक काढून बसवलाय खुर्चीवर, संस्थेचे लोक जामीन राहिले। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देवगड जामसंडे शहरात देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या अभियानात नगरसेवक, नगरसेविका, सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि नागरिक सहभागी झाले होते। जामसंडे दिरबादेवी मंदिर ते देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयापर्यंत ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली।
प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर. राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीनं कुडाळ शहरात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. ऐतिहासिक भैरव मंदिर ते SN देसाई चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो विद्यार्थी नागरिकांनी भाग घेतला. या प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि संयोजक विवेक पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सावंतवाडी नंतर आता कुडाळ मालवण मतदारसंघात राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीनं भव्य तिरंगा यात्रा पार पडली. हातात राष्ट्रध्वज घेतलेले नागरिक, देशभक्तीपर घोषणा देणारे विद्यार्थी आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीनं कुडाळ शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेलं. SN देसाई चौकात या रॅलीचं मोठ्या सभेत रूपांतर झालं. आज आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आलेली होती. त्याचं नेतृत्व आणि मार्गदर्शन सन्माननीय आमदार निलेश राणे साहेब आणि संयोजन आमच्या पंडितजींनी अतिशय उत्तम पद्धतीने निश्चित केलेला आहे. पंडितजी असो आणि आमचे प्रभाकर सावंतजींनी जसं म्हटलं की आज आपण जे सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहे ते आपल्या नावापुढे कुठल्या पदामुळे नाही, नावापुढे लागलेल्या कुठल्याही डिग्रीमुळे नाही, पण आज आपण एक देशभक्त राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून आज आपण इथे मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेलो आहे. आपल्या प्रत्येकासाठी राष्ट्र प्रथम ही भूमिका अतिशय महत्वाची आहे. काही दिवसा अगोदर आमच्या राष्ट्र स्वयं संघाचे सहसंघचालक सन्मान्य अतुल निवडेजींचं विद्यार्थी परिषदेसमोर एक चांगलं भाषण झालं. तिने अतिशय चांगला मुद्दा मांडला की कुठल्याही देशाचं भविष्य ओळखायचं असेल, कुठल्याही देशाचं भविष्य जाणून घ्यायचं असेल तर त्या देशातले विद्यार्थी तरुण कुठल्या पद्धतीच्या गाणी ऐकतात यावर खऱ्या अर्थाने त्या देशाचं भविष्य कळतं. आणि म्हणून आपण सगळेजण एक देशप्रेमी म्हणून, राष्ट्रप्रेमी म्हणून आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये आपल्या देशाला प्रथम ठेवणं, देशभक्ती ह्याला प्राधान्य देणं हे आज काळाची गरज आहे. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेला आपला भारत देश हा 2047ला विकसित भारत म्हणून त्या दिशेने आपण वाटचाल करतोय. पण एका बाजूला विकास होत असताना आपण देशप्रेमी नागरिक म्हणून आपल्या ह्या देशाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जेवढी सैनिकांच्या खांद्यावर आहे तेवढीच महत्वाची जबाबदारी ही नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकावर निश्चित पद्धतीने आहे. आणि म्हणून या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देत असताना आपल्याला सगळ्या जणांना परत आपल्या घराच्या दिशेने जाण्या अगोदर आपण हाच तेवढा एक संदेश घेऊन जायचा आहे की आमच्यासाठी आमचा देश प्रथम आहे, राष्ट्र प्रथम आहे आणि ह्या देशातला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा देशाचे नागरिक म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने देशाची सुरक्षा करण्यासाठी आम्ही पुढे असू हा शब्द आणि विश्वास आणि संकल्प ठेवून आपण ह्या यात्रेतून परत घरी जावं एवढंच त्या निमित्ताने मी सांगेन. परत एकदा ज्यांनी या यात्रेसाठी मेहनत घेतली त्या सगळ्या जणांचं अभिनंदन करतो. इथेच थांबतो. सावंत साहेब आणि आमचे गावडे संदीप गावडे आयोजक जे आहेत, रणजित देसाई आणि आमचे संजय वेलुरकर, मी मनापासून प्रभाकरजी आपले आणि आपल्या सगळ्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो.
आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅली ही कुडाळमध्ये आयोजित केली त्याबद्दल सगळ्या ज्यांनी या कार्यक्रमामध्ये योगदान दिलं, ज्यांनी सहभाग केलेला आहे मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर पालकमंत्री साहेबांनंतर बोलणं प्रोटोकॉलमध्ये बसत नाही, तरी सुद्धा मी फक्त आभार मानण्यासाठी इथे उभा आहे. मी मनापासून या रॅलीमध्ये जो संदेश सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी, सन्माननीय प्रभाकर सावंतजींनी आणि सन्माननीय पंडितजी यांनी आपल्याला दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन आपण सगळ्यांनी करावं. हा देश टिकला तर आपण टिकणार आहोत, लक्षात ठेवा. देश राहिला नाही तर तुमची आणि आमची किंमत काही नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि स्वातंत्र्य हे कशासाठी मिळालं, कोणासाठी मिळालं आणि किती लोकांना जीव द्यावा लागला, तेव्हा आपण ते फुकटचे असे फिरतोय, आझादीमध्ये फिरतोय, स्वातंत्र्यामध्ये फिरतोय. हे काही सहज आलेलं नाही, स्वातंत्र्य सहज आलेलं नाही. रस्ता घ्यावे लागलेले आहेत, बलिदान द्यावं लागलेलं आहे, अनेक लोकांना त्याग द्यावा लागलेला आहे. हे असं सहज निघालेलं नाही. सगळ्या मुलांना या निमित्ताने देशप्रेमाची भावना मनामध्ये रोज यावी. हे फक्त एका दिवसाचा विषय नाही. हा 365 देश हा अजरामर आहे. तो 365 दिवस आपल्या मनामध्ये जिवंत राहिला पाहिजे. तो 365 दिवस गली गलीमध्ये रस्त्यावर तो साजरा झाला पाहिजे. म्हणून आजचा दिवस सन्माननीय मोदी साहेबांनी इकडे आयोजित करायला आजच्या देशामध्ये सगळ्या नागरिकांना विनंती केली आणि आपण प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. या माहोलाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक आज रस्त्यावरून या तिरंगा सन्मान यात्रा संपन्न करत आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 दिवसापूर्वीच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये एक मोठी तिरंगा रॅली संपन्न झाली. आज आपण या सगळ्या कुडाळ परिसरामध्ये या रॅलीसाठी जमलेला पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करतो आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी झालात त्यासाठी सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा देश विश्वगुरु या नात्याने संपूर्ण जगभर त्याची आता प्रसिद्धी आपल्याला पाहायला मिळते आणि भारत हा देश विश्वगुरु ज्या हक्काने होतोय ते केवळ शस्त्रास्त्र क्षेपणास्त्र याच्यावर नाही, तर भारताची ताकद होती या भारताची अखंडता, या भारताची एकता आणि या सगळ्या अखंडतेचं, या सगळ्या एकतेचं जर काही प्रतीक असेल तर तो आपला तिरंगा झेंडा आहे. त्यामुळे या तिरंग्याचा सन्मान आपण कायम केला पाहिजे असं मला वाटतं. कारण तो एक साधा ध्वज नाहीये, 3 रंग मिसळले त्याच्यावर एक चंद्र काढलं अशा अर्थाने आपण त्याला घेत नाही, तर ते आपले संस्कार आहेत. आपण यामध्ये शौर्य बघतो, बलिदान बघतो, यामध्ये विकास बघतो, यामध्ये समृद्धी बघतो, यामध्ये शांतता बघतो, यामध्ये सत्यत्व बघतो. अशा 3 अंगाने आपण या तिरंग्याचा सन्मान करतोय. मला वाटतं आपण सगळेच जण आजपर्यंत आज चंद्रसूर्य नांदो स्वतंत्र भारताचे असं म्हणतो. त्यामुळे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य अशाच पद्धतीने अबाधित राहणार आहे आणि जोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे तोपर्यंत हा तिरंगा ध्वज उंच उंच जात राहणार आहे. तो आपल्या अभिमानाचा क्षण आहे. 15 ऑगस्टला त्या निमित्ताने रॅली, तिरंगा रॅली आपण काढली. रॅलीचा उद्देश एवढा की आपल्यामध्ये देशप्रेम अजून वाढीस लागावे, देशाच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी आपण सर्वांनी एक दिलाने कामाला लागावं आणि स्वतः मोठं व्हावं, देशाला सुद्धा मोठं करावं. आता आपण सर्व मुलं किंवा मी स्वतः सुद्धा किंवा इथे जमलेला मला असं प्रत्येक जण आपल्याला पारतंत्र्याचा अनुभवच नाहीये आणि पारतंत्र्य जर आपल्याला कळलं नाही तर स्वातंत्र्याचा आपल्याला किंमत कळणार नाही. जसं उपाशी माणसाला अन्नाची किंमत कळते त्याप्रमाणे पारतंत्र्यात जो राहिला आहे त्याला स्वातंत्र्य बनू शकतो. पण ती संधी आपल्याला मिळाली नाही, पण आपण पारतंत्र्यात राहिलं नाही कधी. तर आपल्याला पारतंत्र्य कळण्यासाठी काय करावं लागेल? मग आपल्याला पारतंत्र्य कळण्यासाठी इतिहास वाचावा लागेल, इतिहासातल्या घटना समजून घ्यावा लागेल. त्या काळामध्ये पारतंत्र्यामध्ये लोकांनी कसा त्याग केला, आपल्या संसाराची कशी राख रांगोळी केली, देशासाठी सर्वस्व वाहिलं, अशा स्वातंत्र्य सैनिकांचा, हुतात्म्यांचा, मोठमोठ्या नेत्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तेव्हा थोडंफार पारतंत्र्य आपल्याला कळू शकतं आणि मग आपण स्वातंत्र्यावर प्रेम करू शकतो. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.
गोवा स्वातंत्र्य लढ्यात सिंधुदुर्गातील विशेषतः बांदा परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अत्यंत मोलाचं राहिलंय. पत्रादेवी सीमा भाग हा गोवा मुक्ती लढ्याचा महत्त्वाचा साक्षीदार ठरलाय. या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचं नुकतंच गोवा सरकारकडून नूतनीकरण करण्यात आलंय. याचं उद्घाटन येत्या 25 ऑगस्ट रोजी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रादेवीचं स्मारक या स्मारकाचे उक्तावण 25 ऑगस्टाक आम्ही देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्ते करपाचे आसा. या उद्घाटन सोहळ्यास भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून गोवा आणि महाराष्ट्र सीमा भागातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मानवंदना मिळणार आहे. गोवा स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात सावंतवाडी बांधावासियांनी केलेल्या त्याग आणि संघर्षाचं विशेष स्थान आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी पत्रादेवी बांदा सीमा भागातून आंदोलन, सत्याग्रह आणि विविध चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे या स्मारकाचं उद्घाटन हे बांदा परिसरासाठीही ऐतिहासिक महत्त्वाचं ठरणार आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवर हे स्मारक असून पत्रादेवी हुतात्मा स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त गोवा मुक्ती संग्रामातील बांदावासियांच्या योगदानाचाही पुन्हा एकदा गौरव होणार असल्यानं सीमा भागात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. देवगड तालुक्यातील मच्छीमारांच्या वाढत्या डिझेल दराच्या गंभीर प्रश्नाकडे शासनानं तातडीनं लक्ष द्यावं या मागणीसाठी तारा मुंबरी सहकारी मच्छीमारी व्यावसायिक संस्था, देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्था आणि देवगड फिशरमन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं पालकमंत्री नितेश राणे यांना देवगड शासकीय विश्रामगृह इथं निवेदन देण्यात आलं. मच्छीमार संस्थांना मार्च 2026 पासून डिझेल पुरवठ्यात बल्क सेल वर्गवारी लावण्यात आल्यानं आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केलाय. पेट्रोल पंप आणि मच्छीमार संस्थांना समान दरानं डिझेल उपलब्ध करून द्यावं तसेच बल्क सेल वर्गीकरण तात्काळ रद्द करावं ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यावेळी मच्छीमार नेते जगन्नाथ कोयंडे, द्विजकांत कोयंडे, चेअरमन उमेश आंबेडकर, व्हाईस चेअरमन उल्हास मंचेकर, सचिन कदम, तज्ज्ञ संचालक राहुल मुणगेकर, उमेश कदम, देवगड फिशरमन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव तसेच मोठ्या संख्येनं मच्छीमार बांधव उपस्थित होते. सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार. पत्ता सुपर बाजार, मुंबई गोवा हायवे, SM हायस्कूल समोर, कणकवली. आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. मोकाट गुरांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी देवगड नगरपंचायतीनं अखेर ठोस पावलं उचलली आहेत. देवगड निपाणी महामार्गावरील जामसंडे इथं मोकाट गुरांच्या धडकेत दुचाकीस्वार मंदार घाडी या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील नागरिक आक्रमक झाले होते. या घटनेनंतर नगरपंचायत प्रशासनावर मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासन आणि सभापती निवृत्त उर्फ बुवा तारी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे या समस्येची माहिती देत कोंडवाडा उभारण्याची मागणी केली. त्यानुसार देवगड नेनेनगर इथं कोंडवाडा उभारण्यात आलाय. त्याचं उद्घाटन मत्स्य व्यवसाय तथा बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. मंदार घाडी यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नगरपंचायतीनं मोकाट गुरं पकडण्याची मोहीम सुरू केली. पकडण्यात आलेली गुरं या नव्या कोंडवाड्यात ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत 23 मोकाट गुरांना पकडून कोंडवाड्यात आणण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनानं दिली आहे. मोकाट गुरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये तसेच महामार्गावरील अपघातांना आळा बसावा यासाठी ही कारवाई करण्यात येते. कोंडवाडा सुरू झाल्यानं शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि जिव्हाळ्याचं गेल्या 10 दिवसा अगोदर आमच्यातला एका नागरिकाचा जीव ह्या प्रश्नामुळे गेला होता आणि ह्याच्यावर तातडीने तोडगा काढण्याचं काम आमचे देवगड नगरपंचायतीचे आमची पूर्ण टीम प्रामुख्याने सभापती बुवा तारी यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आणि हा कोंडवाडा जो आज मोकाट गुरांसाठी बांधलेला आहे त्याचं शुभारंभ उद्घाटन मी आता केलेलं आहे. हा तसा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला प्रकल्प आहे. कारण का ह्याच बाबतीमध्ये 15 दिवसा अगोदर मी आणि कलेक्टर आणि सगळ्याच अधिकाऱ्यांनी एकत्र म्हणून एक बैठक घेतली
की जिल्ह्यामध्ये हा प्रश्न कसा आम्ही सोडू शकतो. अशा पद्धतीचे कोंडवाडे बांधण्याचा पुढाकार खरं म्हटलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून घेतला पाहिजे आणि मग ग्रामीण भागामध्ये आम्ही काय करू शकतो. मग त्यासाठी आम्ही जिल्हा परिषद सीओला काही पुढाकार घ्यायला सांगितलेला आहे, त्यांना काही रिपोर्ट सादर करायला सांगितलेलं आहे, जेणेकरून जिल्ह्यामध्ये हा विषय कसा आपण सोडू शकतो. जिल्ह्यामध्ये मोकाट जनावरांच्या दृष्टिकोनातून जो नागरिकांना त्रास होतो आणि त्याही प्राण्यांनाही उद्या न्याय भेटेल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करतोय आणि त्याचा पहिला प्रयोग म्हणून आज देवगड जामसांडेमध्ये आम्ही हा कोंडवाडा उद्घाटन केलेला आहे. आता मला विश्वास आहे यापुढे ह्याच्यामध्ये नागरिकांचं पण सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना ज्यांना आता इथे आम्ही या कोंडवाड्यामध्ये त्या गुरांचा लिलाव करणार आहे, त्यांना अन्न चारा आणि सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहे. लिलावानंतर गौशाळांच्या संपर्कात आमचे मुख्याधिकारी आणि आमची सगळी टीम आहे आणि म्हणून एकंदरीत ह्या पूर्ण प्रक्रियेतून मोकाट गुरांचा जो विषय जो आज आमच्या देवगड जामसांडेमध्ये महत्त्वाचा विषय होता तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पाऊल आम्ही शब्दापलीकडे कृतीतून टाकलेलं आहे. अन्न गुरं आणून या देवगड तालुक्यामध्ये रस्त्यावरती ठिकठिकाणी सोडली जात आहेत अशी अगदी माहिती आहे. तर अशावरती काही कारवाई होईल का? आपण तर ग्रामीण भागामध्ये कोंडवाड्याचा प्रयत्न करतातच, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नक्कीच होणार, कारण का त्या सगळ्या मालकांची नावं आमच्याकडे आहेत. त्या दिवशी पोलिसांकडे पण नावं आहेत, आमच्या प्रशासनाकडे पण नावं आहेत. आता शेवटी ह्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे, नाहीतर आम्हाला जबाबदारी निश्चित करायला लागेल आणि मग उद्या कारवाया झाल्या तर ते वातावरण उगाच खराब होणार आहे. म्हणून नागरिकांनी पण जबाबदार पद्धतीने या सगळ्या बाबतीमध्ये भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता काल काय परवाच गुरांमुळे एक मोठा अपघात आपल्या ग्रामीण भागामध्ये सिंधुदुर्गामध्ये झालं आणि ह्याच्यामुळे लोकांचे अगर जीव जात असेल तर आपण सगळ्या जणांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण भूमिका घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून प्रशासन आपलं काम नक्की करेल, जिथे लागेल तिथे कठोरही होईल, पण नागरिकांनी मुळामध्ये अगर जबाबदारीने ज्या गुरांचे हे जे मालक आहेत इथून हे गुरं येतात त्यांनी अगर जबाबदारीने अगर वागलं मला वाटतं पुढचे पावलं टाळू शकतात, नाहीतर मग प्रशासनाला टोकाची भूमिका घ्यायला लागेल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यहां पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सार लाईव्ह. धन्यवाद.